डिसेंबर महिना संपत आलाय. हळूहळू आता आपल्याला तिळगुळ आणि गुळाच्या पोळीची तयारी करायला हवी. हो ग बाई. अगं संक्रांतीला वार कुठला तर बघितलंस का पण? अगं बाई, नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलंय का पण? नाही, संक्रांतीचा वार हवाय ना. हो. मी आणलंय कॅलेंडर, घेऊन येते. पण कॅलेंडर आणलायस का? नाही, पण कॅलेंडरच हवंय ना. प्रत्येक कॅलेंडर हे कालनिर्णय नसतं. कालनिर्णय हे कालनिर्णय. मोबाईल वर सुद्धा आणि भिंतीवर सुद्धा. मनमोहिनी तुझ्या करिता का पितो मी दुधी. नमस्कार, आम्ही येऊ का? अरे या 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 बसा बसा बसा. वा 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 बसा. हो बसा. हा बर, तुम्हाला दुधी चिरता येतो का? हा नाही? अरे 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 व्यर्थ गेला तुमचा जन्म. तर असो, तुम्ही कशा करता आलात? काम सांगा, पटदिशी नाव सांगा. हा हो हो, गोडबोले साहेब, हे महेशजी, म्हणजे महेश सावंत. तुम्ही ऐकलं असेल महेश लक्झरी पब, महेश मून बार, महेश सन रेस्टॉरंट अँड बार, हे सगळे यांचं. वा 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 वा. बार असोसिएशन मध्ये आदनं बदनं तुमचं नाव ऐकत असतो मी. त्याचं काय आहे, मी डिव्होर्स लॉयर आहे. येताना पाटी वाचली नाहीत का तुम्ही? नाही, मगाचपासून तुम्ही बार बार असं म्हणताय, त्यामुळे मला असं वाटलं की तुमची प्रॉपर्टी डिस्प्यूटची केस आहे. त्याच्याकरता तुम्हाला सिव्हिल मध्ये जावं लागेल. ह्या फॅमिली कोर्टाचा मॅटर आहे. नाही नाही गोडबोले साहेब, काहीतरी गैरसमज होतोय. ते सांगितलं म्हणजे तुमच्या माहितीसाठी की खूप मोठी असं मी आहे सावंत साहेब. म्हणजे करोड मध्ये खेळणारी पार्टी आली आहे तुमच्या ऑफिस मध्ये. भरला नमनाचा घडा भरला. तेल जरा काटकसरीने वापरावं. नाही, काय झालं, मला विनोद करायची सवय आहे ना, म्हणून म्हटलं. कामाचं काय ते बोला. तुमचे करमणुकीचे कार्यक्रम संपले, आता मुद्द्याचं सांगतो. तुमचे नवीन क्लायंट अक्षय घाडगे याच्या डिवोर्स बद्दलचे सगळे अपडेट तुम्ही आम्हाला द्यायचे, इतकंच काम होतं. अच्छा, म्हणजे आमचे क्लायंट, त्यांची गुप्त माहिती आम्ही तुम्हाला द्यायची. ती आम्हाला देता येत नाही, ती आम्हाला गुप्त ठेवावी लागते. तसा क्लॉज असतो ना, त्यामुळं आमच्याकडनं कुठलीही माहिती मिळणार नाही. अगं मृदुले, अय्या मृदुला अमृता बरोबर आहे जरा कामात. तू बोल. माई, धण्याचा ना काय वास येतोय, मस्त घमघमाट. आणि बडीशेप तर दरवळते बाहेर पर्यंत. हो ना? काय कचोऱ्या करणार आहात का माई? म्हणजे भलत्या वेळ कशाला मी कचोऱ्या बिचोऱ्या करू? अण्णांची तब्येत नाहीये बरी, त्यांना झालाय खोकला, तेलकट चालत नाही त्यांना, आणि कचोऱ्या करते. पण अण्णांच्या खालोखाल तुमचा लाडका आहे की अक्षय. तो चाललाय ना आता हनीमूनला. त्यासाठी एवढं ते बेसनाचे लाडू, खोबऱ्याच्या वड्या, असं सगळं गोड गोड छान बनलंय. तर म्हणलं गोडानंतर थोडस तिखट कचोऱ्या बनवत. तुमचा हातखंड आहे. हो हो, अगदी. इतक्या वर्षात तू बघितलं नाहीस का, मी तुमच्या सगळ्यांचे लाड पुरवते ते. माझं कोणीच लाडकं नाही आणि कोणीच दोडकं नाही. तुला खाव्याशा वाटतात का? आत्ता लगेच करायला घेते. घालू का घाट? नको सांग. नको माई. नाही नाही, उगीच कुणाचं नाव नको पुढे करूस. ह्याचं नाव त्याचं नाव, ह्याला खायला हवंय त्याला खायला हवंय. तुला हवं असं तर लगेच करते. आणि अक्षयच्या हनीमून बद्दल बोलशील ना, तर तू नाव घेऊच नकोस. जा ताट घेऊन ये, बडीशेप काढायची. माई, कचोऱ्या खाईनच मी. आता म्हणालात ना, मग बघा तुमच्याच गळ्यात पडून कचोऱ्या करायला लागले. पण त्या मनमुरात खाईन, या दोघांचा हनीमून कॅन्सल केल्यावरच. आणि तेच ना ग, हे काय? किती वेळ. सांग.
हळू गरम आहे हा. हो नाही, मी बाजूलाच पकडलं. हे काय? तुमच्यासाठी. एवढे? हो हो, तुमच्यासाठीच आहेत ते. हो का? थँक्यू. आता बोला. काय बोला? एनवलप घेतलं ना, आता माहिती कसली? नाही, तुम्ही म्हणलात ना की हे पैसे तुमचेत म्हणून. ते मी घेतले आणि ठेवले, विषय संपला. अरे असं कसं म्हणता तुम्ही? अहो एनवलप घेतलं ना तुम्ही. हे बघा, तुम्ही काय म्हणालात, हे पैसे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही पैसे देताना असं म्हटलात का की हे पैसे घ्या आणि आम्हाला त्यांची माहिती द्या? नाही म्हटलात. त्यामुळे तुम्ही पैसे दिले, मी ठेवले, विषय संपला. मूर्ख वाटलो का आम्ही तुम्हाला? हा? महेश सावंत माझं नाव, लक्षात ठेवायचं. काम नाही झालं तर विनोद विनोद केला मी, विनोद. होणार, तुमचं काम होणार. पाहिलं ना, मी म्हणत होतो ना साहेब, आपलं काम होणार. डोंट वरी. चला चला चला. नाही नाही, हे तुम्हाला जा म्हणण्याकरता नव्हतं. काय, तुम्हाला गप्प करण्याकरता माझी जीभच पुरेशी आहे ना. निघूया साहेब. बरं बरं. या 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 या. चला. वा, वा, वा. 2-4 किलो दुधी अजून घेऊन येतो. मनमोहिनी. व्हेरी गुड. ठेवा. घाडगे सरकार, हो बोला. जरा सामान पॅक कराल का? हे गाडग्यांकडे अशी कामं बायका मंडळी करतात, आपण करा. त्याचं काय आहे ना, ह्या कामापेक्षा जास्त महत्वाचं बायकांचंच काम मला आता किचन मध्ये. हो त्यामुळे मी माईंना मदत करायला चालली. जा जा. जाऊ? हो. ए थांबा, कम हिअर. समजा माईने विचारलं की झाली का तयारी, काय सांगाल? हो माई, चालू आहे. विनम्रता विनम्रता. अजून? हा. हो माई, चालू आहे. अगदी शिकवलं तसं. व्हेरी गुड. अक्षय, ही आयडिया सुपर्ब आहे. म्हणजे इकडे बॅग काढून ठेवायची, कुणी आलं की असं दाखवायचं की आपण पॅकिंग करतोय आणि आपल्याला किती मजा येते पॅक करताना. अरे आपली आयडिया सॉलिड आहे, कळलं ना. बुद्धी लागते याला. तुझा विश्वास आहे ना फक्त. हा? तुला माहितीये, हा? मला एक आयडिया सुचली आहे. कसली? आपलं पुढचं भांडण कशावरून असणार आहे माहितीये? हा बोल. तू स्मार्ट आहेस की माठ? तू अति हुशार झालीस का? काय काय? अरे हा, इकडे ये. काय मला माई बोलवताय. अरे काय माई. अरे 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 थांबा दादा दादा. अरे काय हे, काय हे? हा? अजून केरळला नाही गेलेत तुम्ही? जरा थोडासा धीर धरा, थोडा. अरे वा, बॅग घेतलीत का भरायला? छान छान छान. आणि ह्या साड्या घेतल्यास तू बरोबर? का रे अक्षय? साड्या, जीन्स, टी शर्ट असं काहीतरी घेऊन जायला नको का? अरे वा अमृता, छान आयडिया आहे की. काकूला सांग ना, काकू पटवेल माईला की केरळला तरी अमृताला जीन्स वगैरे घालू द्या म्हणून. नाही का? सांग. ए नाही ना, मी नाही. मुगात मला डालीसारखं पुढे करू नको माईंच्या ओरड खायला. अगं तुला अडकायस माईंचा, तू सांग. आणि या खरं तर ना गोष्टी सगळ्यात चोरून करायच्या असतात. तुला चांगल्या जमतील. काकू. हे बघ, चोरून करण्यात राजरोस कर. मुळात काय, एन्जॉय करा, आनंद घ्या सगळ्या गोष्टींचा. हेच सांगायला आले होते मी.
आणि हेही बघायचं होतं की झाली की नाही तयारी, तिकीट वगैरे घेतलीत की नाही तुम्ही, व्यवस्थित ठेवलीत ना? हो, म्हणजे चालू आहे, आठवेल तसं तसं. अरे एवढी का आठवण झाली आहे मला? आनंदच्या वेळेचं रे. तो जाणार होता फिरायला आणि नेमकं तो पाकिट विसरला. अरे म्हणजे सोय झाली नंतर पैशाची, पण तसं व्हायला नको म्हणून मोरूचा पापा घेत जा. त्याच्याकडे नको बघू. म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी तो मोरू असला ना तरी सुद्धा याचा पापा नाही घ्यायचा. मोरूचा बाबा म्हणजे काय? मोबाईल, रुमाल, चावी, पाकिट आणि पास. हा म्हणजे ते पाकिट विसरला होता ना म्हणून मला इथे आठवलं. आता पास तर नेणार नाही तुम्ही, तर त्याच्याऐवजी पासपोर्ट किंवा मग तिकीट. म्हणून म्हणत होते की तिकीट घेतलीत का आणि ठेवलीत ना, ती पहिली घ्या. तिकीट आहे, अजून बॅगेत नाही टाकलं. हा हा, मग आठवणीने ठेवा, ते सगळ्यात महत्वाचं आहे. कपडे नाही घेतले दोन तरी चालू शकतात, तिकीट महत्वाची. तिकीट आठवणीने बॅगेट टाका. हो, पण काकू मस्त आहे, मोरूचा पापा मस्त आहे. तसा हुशार आहेस काय तू? ऑल द बेस्ट. बाय काकू. बाय बाय. पाहिलं, काकूने पण माझा स्मार्टनेस मान्य केला, हुशार म्हणाली मला. तुझं माहिती नाही रे, पण काकू नक्कीच हुशार आहे. म्हणजे अक्षय, मला दाट संशय आहे की काकूंनीच आपलं तिकीट गायब केलंय. माझं नाक शार्प आहे माहितीये, म्हणजे मला अशा गोष्टींचा लगेचच वास येतो. हो, म्हणजे ऍक्च्युली ते आपल्याला मोरू बनवायला आली होती. पण आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालो, कारण पहिल्यांदाच आपण काकूचा वापर करून घेतलाय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मोरू कोण बनली? काकू. हा, आणि अमृता, तुझं नाक फक्त शार्पच नाहीये, नक्त पण आहे. थांब थांब थांब, फोन वाजतोय, थांब. तू बस आता क्यू क्यू करत, मी जाते आणि माईंना मदत कर. बाय बाय. हॅलो, बोल क्यू. माई, काय करू? काम हवंय तुला? हे आलं मी धुवून ठेवलंय, ते मला किसून दे. आल्याची अलर्जी बिलर्जी नाही ना तुला? नाही तर मलाच ओरडा बसायचा अण्णांचा. झाली का सगळी तयारी? हो. अमृता, हे सगळं मी का करते याची जाणीव आहे तुला? ह्याआधी तू जे काही वागलीस, शर्मिष्ठाच्या बाबतीत जो काही उपद्व्याप करून ठेवलास, तो मी विसरले असं समजू नकोस. पण कितीही झालं तरी तू घाडग्यांची सून आहेस आणि माझ्या अक्षयची बायको आहेस, हेही मला विसरून चालणार नाही. गाडग्यांची सून आणि माझ्या अक्षयची बायको म्हणून दोन्ही भूमिका तू कशा निभावतेस, ते माझं कर्तव्य आहे तुझ्याकडे नीट लक्ष ठेवणं. शर्मिष्ठाच्या बाबतीत वागून तू गाडग्यांच्या अब्रूचे धिंडोडे काढलेस आहेस, आणि गाडग्यांची सून म्हणून मर्यादशील वागणं तुला कधी जमणार आहे हे काही मला कळत नाही. पण तरी सुद्धा एक गोष्ट तुला सांगते, अक्षयची बायको म्हणून तुला तुझी सगळी कर्तव्य नीट पार पाडलीच पाहिजे. तिथे मात्र कुठलीही कसूर होता कामा नये, मला चालणार नाही. अक्षय जर कुठल्या वेगळ्या मार्गाला जात असेल तर त्याचा हात धरून तू त्याला पुन्हा आपल्या संसारात आणलं पाहिजेस, आणि हे संस्कार करणं माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.
आणि ते मी करणारच. हं? आलं किसून ठेव, माझ्याकडे लक्ष ठेव. मला अक्षयची बायको माना किंवा घाडग्यांची सून, पण मी हे दोन्हीही नाहीये माई. मला वाईट वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी खूप धडपड करताय. पण खरं सांगू, हे फुकट जाणार नाहीत. कारण एक व्यक्ती म्हणून मी खूप शिकते तुमच्याकडून, आणि आयुष्यात हे उपयोगीच पडेल मला. पण आता आपला सहवास आणखी फार तर 3 महिने असेल. मग माझं जग घाडग्यांपासून खूप वेगळं असेल, आणि घाडग्यांकडे सून म्हणून कियारा आलेली असेल. कमॉन कियू, मी कुठेही जाणार नाहीये. हनीमूनला तर अजिबातच नाही, कळलं? खोटं बोलतोयस तू. कियू प्लीज विश्वास ठेव. मी गमतीत सुद्धा तुझ्यासारखी लिमिट क्रॉस करणार नाही, मनस्तापुल असं वागणार नाही. ओके, एवढं कळतं मला. तुझा विश्वास नाही माझ्यावर? आहे, पण खोटं खोटं ऐकून सुद्धा त्रास व्हायला लागलाय मला आता. बिकॉज आय लव्ह यू अक्की. ओके, आता प्लीज रडू नकोस, प्लीज. आय एम सॉरी अक्की. मी तुला जलस करण्यासाठी उगाच त्या अर्जुनची मदत घेतली. कळलं ना? मी इम्पल्सिव्ह वागले रे. पण नंतर नंतर मलाच भीती वाटायला लागली होती. तेच तर कियू, हे बघ, या सगळ्याचा फक्त आपल्यालाच त्रास होणार आहे. सो परत असं नको वागूया. ओके, सो इथून पुढे मला जेलस करण्यासाठी पण का असेल ना, त्या अर्जुनचं नाव प्लीज घेऊ नकोस, कळलं? ओके ओके ओके, ते सोड ना अक्की. तुम्हाला सांग की तुमचं डिवोर्सचं कुठपर्यंत आलं? गेट पर्यंत. काय? मी तुला कॉल बॅक करतो. बाय. अक्की पण ऐक ना. अरे काय झालं? घाटगे सदन हेच आहे ना? हो, हेच आहे. थँक्यू. वेलकम. घाटगे सदन मधलं हे पहिलं कॅरेक्टर दिसतंय. कोण असेल बरं ही? यस, बहुतेक अक्षयच्या भावाची बायको. चला, हिच्यापासूनच शोध मोहिमेची सुरुवात करूयात. एक्सक्यूज मी. हॅलो. ते टाका. Sorry, sorry, sorry. सकाळी आंघोळ करून आलोय मी. सॉरी, चुकून उठलं. नाही, असू देत असू देत. पण मी तुम्हाला एका फटक्यात ओळखलं. कसं काय? तुम्ही ज्योतिषी आहात का? नाही नाही नाही, मी ज्योतिषी नसलो तरी तुमचा स्वभाव कसा आहे हे फटकन ओळखलं मी. बर, साधना घाडगे आहेत का घरात? हो, आहेत ना. आता मला भेटतील? हो. वा. पण माई घरात आहेत आणि त्या तुम्हाला भेटतील. पण तुम्ही कोण? तुम्हीच काय, त्या सुद्धा मला ओळखत नाहीत. मी गोडबोले. त्यांना सांगा गोडबोले आले. सत्यशील गोडबोले. काय सांगाल? सत्यशील गोडबोले. सांगते, पण मी तुम्हाला ओळखलं नाहीये. तुम्ही कोण आहे? कसं आहे ना, मी कुटुंब सखी या मासिकासाठी लिहितो. तर माझ्या डोक्यामध्ये अशी एक आयडिया आहे की घाडगे परिवार यांचं नाव, यांचं प्रतिष्ठा हे सगळं त्याच्यामध्ये छापून आलं पाहिजे, आणि आमच्या कव्हर पेजवर तुमच्या घाडगे परिवाराचा फोटो. आमच्या सगळ्यांचा फोटो सगळ्यांचा कव्हर पेजवर. हो हो हो. किती छान. या ना तुम्ही, या. चला. या.
या ना असं समजा की आपलंच घर आहे. हो तर या आता आपण खाली जे पाहिलं ना हा. तो आमचा लॉन होता. हो. नंतर आपण पेढी पाहिली. हो. आता हा आहे आमचा हॉल. झालं का आलं किसून? हो बाई होतच आहे. म्हणून एवढं मोठं मोठ्याने बोलते बाहेर. मी बघून येऊ का? हो थांब मी पण येते. गॅस बंद कर. ते तिकडे 4 खुर्च्या ठेवल्या आहेत ना हा. ते आमचं डायनिंग टेबल आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि इकडे डाव्या बाजूला ना एक बेडरूम आहे. अशाच 4 बेडरूम ना अजून वरच्या फ्लोअरवर सुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहितीये का आमच्या माई आहेत ना त्यांनी आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला सुंदर बाग तयार केली आहे. हो का? मला एकदा नेऊन दाखवा म्हणजे हो झालं. नक्की दाखवेल. कोण आपण?